आपण 28 मार्च 2024 साठी अनालिसिस करत आहोत. तर तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकता, काल ज्या आपण लेवल ड्रॉ केल्या होत्या डिमांड आणि सप्लाय झोन, त्याला मार्केटने चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट केलेलं आहे. आणि जे आपण प्रिडिक्ट केलं होतं काल, की आज मार्केट बुलिश राहणार आहे, तर त्याप्रमाणे आज पहा मार्केट बुलिशच होतं. आपला आज सकाळीच ट्रेड बनला चांगल्या प्रकारे. पाहू शकता इथे मार्केट रेजिस्टन्सला ओपन झालं आणि त्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट करून वरती गेलं, वरच्या रेजिस्टन्सपर्यंत गेलं. सॉरी, मार्केट सपोर्टला ओपन झालं, सपोर्टला ओपन होऊन तिथून वरती गेलेलं आहे. पाहू शकता इथे तुम्ही. तर इथे आपल्याला मार्केटनी 1:2चा रेशो आज आपल्याला दिलेला आहे, म्हणजे चांगलं रिवॉर्ड दिलेलं आहे आपल्याला मार्केटनी. तर आता आपण उद्याच्या ट्रेडिंगसाठी लेवल ड्रॉ करूया. त्याआधी हे सर्व मी डिलीट करतो. आणि आपल्याला लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट यूज करायचा आहे. हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे माझ्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये. तर इथे पाहू शकता, इथे 15 मिनिटाचा चार्ट मी प्लॉट केलेला आहे. तर आपल्याला आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहे. तर आता पाहू शकता इथे आज क्लोजिंग इकडे झालेलं आहे. क्लोजिंगच्या खाली आपल्याला सपोर्ट शोधायचे आहेत आणि क्लोजिंगच्या वरती आपल्याला रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. तर चला तर मग आपण ड्रॉ करूया. तर आजची क्लोजिंग पहा इथे झालेली आहे, 21,147ला. तर ह्या क्लोजिंगच्या खाली आपल्याला सपोर्ट ड्रॉ करायचे. मग आता इथून क्लोजिंगच्या खाली पहिला स्विंग आपल्याला कुठं दिसतोय, मार्केट रिव्हर्स फिरलेलं. तर हा इथेच दिसतोय आपल्याला. तर हा एक आपण ड्रॉ करूया सपोर्ट. तर हा झाला आपला पहिला सपोर्ट. त्याच्यानंतर पहा इथे खाली पण आपल्याला इथे एक दिसतोय सपोर्ट. तर हा पण आपण सपोर्ट ड्रॉ करूया. आता अजून आपण खाली पाहूया आपल्याला कुठे अजून सपोर्ट भेटतोय. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे पण एक सपोर्ट आहे. तर हा पण सपोर्ट आपण ड्रॉ करूया. पाहू शकता तुम्ही त्या स्क्रीनवर आपल्याला क्लोजिंग प्राइसच्या खाली 3 सपोर्ट भेटलेले आहेत. आता आपल्याला रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहेत. आता रेजिस्टन्स आपल्याला क्लोजिंग प्राइसच्या वरती आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. आता पहा क्लोजिंग प्राइसच्या वरती आपल्याला पहिला स्विंग इथे दिसतोय. तर इथे एक आपला पहिला रेजिस्टन्स आहे. तर तो पहिला रेजिस्टन्स पण आपण ड्रॉ करूया. झाला आपला पहिला रेजिस्टन्स. आता आपल्याला पाठीमागे अजून जाऊन पाहायचं आहे, अजून आपल्याला कुठे रेजिस्टन्स भेटतोय का. तर पाहू शकता इथे इथे पण आपल्याला एक रेजिस्टन्स दिसतोय. इथून पहा मार्केट खाली आलेलं आहे, खाली येऊन पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलं, म्हणजे इथे स्विंग बनवलेलं आहे मार्केटने. तर इथे पण आपण एक रेजिस्टन्स ड्रॉ करूया. उद्यासाठी 5 लेवल भेटलेले आहेत ट्रेडिंगसाठी. तर पाहूया कशा प्रकारे उद्या आपल्याला मार्केट एंट्री देते. त्याआधी आपण जरा व्यू बघूया काय उद्याचं आपल्याला सांगतोय. डेली टाइम फ्रेममध्ये जाऊन आपण पाहूया डेली कॅन्डल आपल्याला काय सांगते ते. मी इथे डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला मार्केट सपोर्टच्या खालीच आपल्याला दिसतंय. जसं मी काल सांगितलं होतं प्रिडिक्शनमध्ये, इथे एक सपोर्ट आहे, इथे पाहू शकता. त्या सपोर्टला परवाच्या मार्केटने ब्रेक केलं होतं, पण सस्टेन नाही करू शकलं मार्केट. त्या सॉरी रेजिस्टन्सच्या खालीच येऊन क्लोज झालेलं आहे. ते एक रेजिस्टन्स आहे, सॉरी, हा सपोर्ट नाही, हा रेजिस्टन्स आहे. तर ह्या रेजिस्टन्सच्याच खाली मार्केट राहिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आज पण मार्केट ओपन झालं, एक ग्रीनमध्ये क्लोज झाले, पण एक रेजिस्टन्सच्या खालीच क्लोज झालेलं आहे. तर इथून आपल्याला एक दिसतंय की मार्केट खालच्या साईडला जाऊ शकतं, पुट साईडला. कारण रेजिस्टन्स ब्रेक केला नाहीये. ब्रेक केलेलं आहे परवाच्या मार्केटने, पण ते खालीच क्लोज झालेलं आहे, सस्टेन नाही करू शकलं आणि रेजिस्टन्सच्या खालीच येऊन क्लोज झालेलं आहे. त्याच्यामुळे इथून चान्सेस वाढतात की मार्केट खाली येऊ शकतं रेजिस्टन्स फेस करून. तर पाहूया आपण उद्या काय होतंय मार्केटमध्ये. आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. कालच्या प्रिडिक्शनच्या हिशोबाने मार्केटने आज हा रेजिस्टन्स ब्रेक केला पाहिजे होता, पण आज काय ब्रेक केलेला दिसत नाही आपल्याला, ब्रेक नाही केलाय. मार्केट रेजिस्टन्सच्या खालीच आहे. त्याच्यामुळं सांगू शकत नाही, मार्केट उद्या बेरिश पण राहू शकतं. तर कशा प्रकारे उद्या मार्केट राहील ते पाहूया आपण. आता डेली टाइम फ्रेम आहे तर आपण पाहिलंच, आपल्याला सिग्नल इथून न्यूट्रलच आपल्याला दिसतोय. आता आपण ग्लोबल मार्केटमध्ये पाहू, आपलं सॉरी
FII डेटा काय सांगतोय ते पाहूया. त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की उद्या काय होऊ शकतं मार्केटमध्ये. तर पाहू शकता इथे ग्लोबल मार्केट आपल्याला इथे पाहू शकता कॅश मार्केटमध्ये FIIनी बाईंग केलेली आहे चांगल्या प्रकारे आणि DIनी पण बाईंग केलेली आहे. दोघांनी बाईंग केलेली आहे चांगल्या प्रकारे. पाहू शकता इथे 2170 करोडचं बाईंग FIIनी केलेलं आहे आणि DIनी 1197 करोडचं बाईंग केलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही सेमच चाललेले आहेत FII आणि DI. तर जसं मी तुम्हाला आता डेली टाइम फ्रेममध्ये सांगितलं, आपल्याला तिथे न्यूट्रलच दिसतंय मार्केट आणि आपल्याला इथे पण FII DIचा डेटा पण आपल्याला न्यूट्रलच दाखवतं, कारण जास्त अंतर नाही आहे FII DIच्या बाईंग सेलिंगमध्ये. पाहू शकता इथे FIIने 2,170,चा बाईंग केलेली आणि DIनी 1,997 करोडचं बाईंग केलेलं आहे. म्हणजे जवळपासच आहेत दोघंजण आसपास. त्याच्यामुळे उद्या काही होऊ शकतं. मार्केट पुटला पण जाऊ शकतं किंवा कॉलला पण जाऊ शकतं. ह्या दोघांमधून जो स्ट्रॉंग होईल त्याच्या बाजूने मार्केट राहील उद्या. तर आपलं पण आपण माइंडसेट न्यूट्रलच ठेवूया उद्यासाठी. तर पण चान्सेस तर बुलिशचे दिसत आहेत. तर पाहूया अजून आपल्याला ग्लोबल मार्केट काय सांगतंय ते. पाहू शकता इथे ग्लोबल मार्केट तर आपल्याला इथून पॉझिटिव्ह साईन देते, बुलिशचं सिग्नल देते. पाहू शकता डाऊ जोन पण व्हेरी बुलिश बुलिश आहे आणि नॅसडॅक पण एकदम बुलिशच आहे मार्केट. युरोपियन मार्केट पण आपल्याला इथं बुलिशच दिसतंय. आणि एशियन मार्केट बघा, एशियन मार्केट पण आपल्याला इथून न्यूट्रल सिग्नल देते. पाहू शकता इथे हँगसंग बेरिश चाललेलं आहे आणि बाकीचे सर्व बुलिश चाललेले आहेत. त्याच्यामुळे इथून पण आपल्याला एक बुलिश साईनच भेटतोय. ग्लोबल मार्केटमधून आपल्याला बुलिश साईन भेटतोय आणि FII DIचा डेटा पण आपल्याला बुलिशच सांगतोय आणि न्यूट्रल आहे. तरी पण आपण ते बुलिशच पकडूया आणि डेली टाइम फ्रेममध्ये पण आपल्याला आज ग्रीन कॅन्डलच बनलेली दिसलेली आहे आणि रेजिस्टन्सच्या जवळ आहे. त्याच्यामुळे सांगू शकत नाही. जर तो रेजिस्टन्स ब्रेक केला डेली टाइम फ्रेममधला तर मार्केट बुलिशच जाईल. तरी पण आपण उद्या एक बुलिशच ट्रेड घेण्याचा प्रयत्न करूया FII आणि ग्लोबल मार्केटच्या हिशोबाने, कारण दोन आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल देतात आणि डेली टाइम फ्रेम पण आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल देतोय. पण तिथे आपण न्यूट्रल माइंडसेट ठेवूया, कारण रेजिस्टन्सला आहे मार्केट आणि सपोर्ट घेऊन तर वर गेलेलं आहे मार्केट. पण आज रेजिस्टन्स ब्रेक केला पाहिजे होता, पण ब्रेक नाही केला आहे मार्केटने. त्याच्यामुळं रेजिस्टन्सच्या खालीच आहे. त्याच्यामुळं डेली टाइम फ्रेममधनं आपल्याला एवढा स्ट्रॉंग सिग्नल भेटत नाही आहे. पण FIIचा डेटा आणि ग्लोबल मार्केट आपल्याला स्ट्रॉंग सिग्नल देतंय की उद्या उद्या पण मार्केट बुलिश राहू शकतं. तर आपण उद्या बुलिश ट्रेडच घेण्याचा प्रयत्न करूया. तर हा होता आपला उद्यासाठी ट्रेडिंगचं प्रिडिक्शन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.